आणि बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आता तपासाला वेग आलेला आहे। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर आहे। फरार आरोपी सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जाते। फरार आरोपी कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। तर हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार आहेत अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। आरोपींसह 6 आरोपींचे देखील लवकरच त्यांचा शोध घ्यायला हवाय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी आहे। जलसमाधी आंदोलनाचं गावकऱ्यांनी काल निवेदन दिल्याची माहिती देखील धनंजय देशमुख यांनी दिली आहे। 3 आरोपी आहेत राहिलेले, 3 आहेत, 6 आरोपी किती आहेत हे आपल्या यंत्रणेला सगळं माहिती आहे आपल्यापेक्षा की किती जण आहेत ह्याच्यामध्ये अजून राहिलेले। मुख्य 3 आहेत, सह किती आहेत, संघटित गुन्हेगारीची ही किती मोठी टीम आहे हे ते यंत्रणेला माहिती, तर त्यांचं काम ते चोख करतील। गावकऱ्यांनी कालच निवेदन दिलं होतं की आम्ही म्हणजे जे आंदोलन जलसमाधी आंदोलन आहे ते करणार आहोत।